हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. हाऊ आर यू? होप सो ऑल ऑफ यू आर फाईन अँड डुईंग युअर स्टडी व्हेरी वेल. आता न्यू इंडियाची एओची मेन्स वगैरे आहे, ओरिएंटल इन्शुरन्सची असिस्टंटची मेन्स सुद्धा आहे. तर खूप विद्यार्थ्यांचे डाऊट्स आले होते, सर शेवटच्या दिवसामध्ये कसं करायला पाहिजे, किंवा दिवाळी वगैरे आहे, किंवा स्पेशली ओरिएंटलसाठी खूप सारे डाऊट्स आले होते मला की शेवटच्या दिवसामध्ये काय करायला पाहिजे. आता तुम्ही एक्झामचा पॅटर्न बघू शकता. काय आहे, ओरिएंटल इन्शुरन्सचा 5 सब्जेक्ट आहेत आपल्याला: क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए आणि कम्प्युटर. प्रत्येक सेक्शनचे 40-40 क्वेश्चन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शनला 50 मार्क आहेत. म्हणजे ईच क्वेश्चन कॅरीज 1.25 मार्क्स. आणि टाइम थोडा क्वांट, रिझनिंग, इंग्लिशसाठी 30 मिनिट्स आहेत, कम्प्युटर आणि याच्यासाठी थोडा वेगळा आहे. तर हे तुम्ही इथे लक्षात घ्या की मेन्स एक्झामच्या पॅटर्नमध्ये क्वांटला तिथे न्यूमरिकल ॲबिलिटी हा शब्द लिहिलेला आहे. म्हणजे क्वांट आणि रिझनिंग हे असिस्टंटच्या एक्झामला फार सोपं येतं. पीओ प्री लेवल वगैरे म्हणू शकता तुम्ही. इथे खूप सारे मुलं गुड स्कोअर करतात. तुम्हाला इंग्लिश पण हे खूप कॉम्प्रिहेन्शन लेवलचं वगैरे येतं, तर इंग्लिशला सुद्धा तुम्ही स्कोअर वगैरे करू शकता. क्वांट, रिझनिंग यांचा कॉम्बो एक ॲव्हरेजली स्कोअर असतो, पण इथे मेजर प्ले रोल करतो तुमचं जीए आणि कम्प्युटर फार सोपं येतं. कम्प्युटर खूप नवीन ऑस्पायरंट्सने तयारी वगैरे केलेली असते. तर शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही जे काही आपले फेवरेट टॉपिक असतात, शॉर्टकट कीज, एमएस ऑफिसमध्ये मग एमएस पॉवर पॉईंट, वर्ड आणि एक्सेल हे तिन्ही टॉपिक करू शकता. नेटवर्किंग, इंटरनेट यांचे हे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच क्विज यांची द्या. त्याच्यानंतर एक ओलिव्ह बोर्डची कम्प्युटरची पीडीएफ आहे बघा, ती पण शेवटच्या दिवसामध्ये रिवायझन करून घ्या. त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. हे कम्प्युटर इझी, सगळा पेपर खूप इझी असतो बघा. म्हणजे सॉल्व्हेबल पेपर असतो. इथे तुम्हाला तुमची स्पीड मॅटर करेल. जितकी तुमची स्पीड वगैरे चांगली आहे, पझल पण असे येतात जे की 2 ते 3 पॉसिबिलिटीज मॅक्झिमम बनून जातात. क्वांटमध्ये डीआय पण असे डिकोड करायची गरज वगैरे नाही. थोडी कॅल्क्युलेटिव्ह किंवा जास्त थोडं म्हणजे सोपे असतात. फक्त तुमची स्पीड पाहिजे, कारण इथे पण तुम्हाला सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीजचे पण क्वेश्चन्स दिसतील. अरिथमॅटिक पण हार्ड नसतं, सॉल्व्हेबल सगळं असतं. तुमची प्रॅक्टिस आणि स्पीड वगैरे असेल तर तुम्ही एकदम पेपर हा एकदम फोडून टाकाल, एकदम बिंदास जाल. इंग्लिश पण आरसी एक म्हणजे अंडरस्टँडेबल येतो. डबल वाचायची गरज पण पडणार नाही. एकदा वाचलं की अंडरस्टँड होईल. पीजे वगैरे हे ते खूप असं पीओ प्री लेवल असं म्हणता येईल बघा तुम्हाला. आपलं सगळं फिलर्स वगैरे हेच येतं. आणि जीकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला मागच्या 4 महिन्याचे करंट अफेअर सफिशियंट राहील. तुम्ही याच्यामध्ये आता तुम्हाला जसं माहिती आहे, आपल्या आयबीपीएस पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपी याला बँकिंगच्या न्यूज, आरबीआय सर्क्युलर, सेबी, इकॉनॉमीच्या न्यूज जास्त येते. इकडे तुम्ही बँकिंगच्या न्यूज, आरबीआय सर्क्युलर कमी केले तरी चालेल. इकडे तुम्ही मोस्टली नॅशनल अफेअर, नॅशनल करंट न्यूज, इंटरनॅशनल अपॉइंटमेंट्स अवॉर्ड ह्या गोष्टींवर फोकस करा. कोणाकोणाचं डाऊट होतं की सर इन्शुरन्स अवेअरनेस करायला पाहिजे काय. हे बघा, आपलं जे काही स्टॅटिक इन्शुरन्स अवेअरनेस असतं ते तुम्हाला काही करायची गरज नाही. पण जे काही न्यूजमध्ये इन्शुरन्सचे एक्झाम आहे ते तुम्हाला येऊ शकतं. आणि जर विचारलाच तर मोस्टली 1 ते 2 क्वेश्चन विचारतील स्टॅटिक आपलं इन्शुरन्स अवेअरनेस. त्यासाठी तुम्हाला एवढं करणं काही वर्थ नाही. त्याच्यामुळे जे काय आहे ते प्रॉपर व्यवस्थित तुमचं जीके करा, काही एक्स्ट्रा करू नका, रिवाईज करा. त्याच्यानंतर कम्प्युटरला मी मोस्ट कारण डेली एक टॉपिक करा, त्याचा व्हिडिओ पहा, क्विज द्या आणि ते ओलिव्ह बोर्डची पीडीएफ पण रिवाईज करा. आणि पेपर खूप एक्झाम असतो, तुमची स्पीड मॅटर करेल, त्यामुळे प्रॅक्टिसमध्ये राहा. सॅटर्डे संडेला फुल लेंथ मॉक द्या. एकदम असतो. कट ऑफ जर बोलायचं गेलं तरी इट डिपेंड्स ऑन म्हणजे व्हेरियस फॅक्टर्स आहेत. व्हॅकन्सीज किती आहेत, नंबर ऑफ डिफिकल्टी कशी येईल. आता एक शिफ्ट आहे तर नॉर्मलायझेशन वगैरे नाही होणार, तर यावर डिपेंड करतो. कट ऑफ बद्दल आपण काही शकतो. पण मागचे जसे काही न्यू इंडिया अशुरन्सचा मेन्स, नॅशनल इन्शुरन्सचा मेन्स झाले, त्याच्यानुसार एक तुम्ही मागच्या प्रिव्हियस कट ऑफची एक आयडिया घेऊ शकता. आता ओआयसीला 50 व्हॅकन्सीज आय थिंक, तर त्याच्यामुळे थोडा हाय जाऊ शकतो एक जास्त करून. तर असं करा, कट ऑफचा विचार करू नका. जितकं जास्त तुमच्या मॅक्झिमम स्कोर होईल तितका करता राहा. सो ऑल द बेस्ट फॉर 28 एक्झामसाठी आणि न्यू इंडियाच्या एओ मेन्ससाठी पण. सो ऑल द बेस्ट फ्रेंड्स.